हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेला या पेशंटनी मला फोन केला। माझ्यासोबत सर्व प्रमुख लोक आहे। आज या बघा याची परिस्थिती, काल या बाळाचा जन्म झाला। हा जो बाळ आहे काल जन्म झाला आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 4 वाजतापासून लाईन नाही आहे। किती 4 वाजतापासून लाईन नाही आहे। हे छोटं जे बाळ आहे इथं लाईन नाही आहे, फॅन नाही आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघा। मी आता पेशंटलाच विचारतो, तुमचा नातू आहे का तो? नातू आहे। केव्हापासून लाईन नाही आहे इथं उपजिल्हा रुग्णालयात? 4 वाजल्यापासून। 4 वाजतापासून। आता किती वाजले? 1 मिनिट। 9 वाजले। 4 वाजतापासून लाईन नाही, 9 वाजले। आता 9 वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहत आहे। हलवून राहिलं, मुलीलाही हलवून राहिली आणि नातूला पण। म्हणजे एवढ्या गर्मीत राहते तुम्ही? आणि बाकीचे बी पेशंट आहे का? आता डिलिव्हरीचे पेशंट आहे कालच्या साईडला बघा। हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात, काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे। या लोकांनी मला फोन केले, वारंवार फोन केले की भाऊ तुम्ही या इथं बघा परिस्थिती काय। तो छोटासा मुलगा कालच जन्मलेला आहे आणि 4 वाजतापासून आता रात्रीचे 9 वाजत आहे, आतापर्यंत लाईन नाही आहे। त्याची आई, त्याची आजी त्याला हवा घालून राहिलेली आहे। म्हणजे आज इतकी बिकट वाईट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे। या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही आलेलो आहोत, या उपजिल्हा रुग्णालयाचे कोणी अधीक्षक आहे, उदाहरणार्थ या जिल्ह्याचे रुग्णालयाचे अधीक्षक आहे, त्यांना लाजा वाटत नाही। आज त्यांच्यात जर मुलीची जर इथं डिलिव्हरी झाली असती, छोटासा बाळ झाला असता, त्याची जर बिकट परिस्थिती असती, या लोकांनी काय केलं असतं? आज असे हिटलरशाही आणि हुकुमशाहीवाले लोक आज जनतेसोबत वागत आहे आणि आज जनतेसंग जे वागणूक आहे हे फार विचित्र आहे। काही दिवसामध्ये यांना भोगावं लागल। या हॉस्पिटलला आलो, इथं डॉक्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे, वार्ड बॉय नाही। इथं लोक वगैरे डॉक्टर येतात का? सकाळला फक्त एक राऊंड आलेला आहे। नाही का सिस्टर लोकच येऊन म्हणजे लाईन गेली तेव्हापासून कोणीच नाही का? फक्त एक सिस्टर, वार्ड बॉय आणि डॉक्टर दोन्ही नाही आहे इथं? नाही, फक्त सिस्टरनी औषध पाणी जे काम केलं। आमदाराचा जो कंझ्युमर केअर नंबर आहे त्यांना फोन केला, रिसिव्ह नाही केला 10 वेळा। तेव्हा पण 2 तास लाईन नव्हती। तेव्हा जी क्रिटिकल कंडिशन होती झाला, तेव्हा क्रिटिकल कंडिशन होती। माझ्यासोबत 10 लोक होते, त्यांनी म्हणजे क्रिटिकल म्हणजे एवढं काढलं की खूप जास्त। आज तर ठीक आहे, नॉर्मल पण वाटत काही पेशंट, पण त्या दिवशी खूप क्रिटिकल एखादी जर बाळ गेलं असतं तेव्हा सांगतो आमदाराचं आम्ही असं काहीतरी केलं असतं। रुग्णाला कमी जास्त झालं समजा एखाद्या पेशंटला व्यवस्था नाही आहे। मला सांगा, जर या बाळाला जर कमी जास्त जर झालं, उदाहरणार्थ इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे, आज उपजिल्हा रुग्णालय हे वालं आणि ट्रामा सेंटर आहे, आज नॅशनल हायवेवर असलेलं हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे। असं असताना जर समजा या बाळाला कमी जास्त जर झालं तर याचं जबाबदार कोण राहील? आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे? उपजिल्हा रुग्णालयाचा जो कोणी अधीक्षक असेल आणि या जिल्ह्याचा जर कोणी रुग्णालयाचा अधीक्षक असेल, मी तुम्हाला ठणकावून सांगतो, जर बाळाला जर कमी जास्त जर काही झालं आणि कोणत्याही रुग्णालयावर कमी जास्त जर झालं तर तुमच्यावर 300-200 गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गुन्हे दाखल 100% आम्ही तुमच्यावर करू। आणि जे काही पद्धतीने तुम्ही हुकुमशाही आणि हिटलरशाहीच्या पद्धतीने वागून राहिलेला आणि ह्या सामान्य माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळून राहिलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हे जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।